नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. 4 जानेवारीचा कंबाईन ग्रुप बी चा पेपर झाला. पेपरच्या अगोदर खूप काही अनसर्टन्टी त्या ठिकाणी होती. खूप काही मुद्दे होते. जसं पीएसआयचा असणारा वयवाढीचा संदर्भ असेल त्याच्यामध्ये. या अनुषंगाने जागा वाढतील का? सब रजिस्ट्रारच्या जागा त्याच्यामध्ये ऍड होतील का? असे बरेचसे प्रश्न होते. जेव्हा मूळ ऍड आली होती त्याच्यामध्ये पीएसआयच्या जागा नव्हत्या. त्यानंतर जेव्हा जागा ऍड होऊन आल्या त्या अनुषंगाने बरेचसे चर्चा या असणाऱ्या परीक्षांच्या अनुषंगाने येत गेले. सोबतच बघितलं तर तिथं निवडणुकांच्या अनुषंगाने एक्झाम पोस्टपोन होणे असेल, या गोष्टी सुद्धा आपण बघितल्या. आणि तशा कंडिशन्समध्ये आंदोलनाचं वातावरण असताना दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन पेपर देणं हे सुद्धा तेवढंच मेंटल असणाऱ्या एक प्रकारे तुमच्या स्ट्रेंथची चाचपणी त्या ठिकाणी केली जात होती, असाही संदर्भ घेऊ शकतो आपण. तरी सुद्धा आपण सगळे जाऊन त्या ठिकाणी योग्य पद्धतीने पेपर देऊन आले. तर त्या असणाऱ्या पेपरचा इम्पॅक्ट हा अजूनही कसा आहे, प्लस त्या असणाऱ्या पेपरच्या इम्पॅक्ट मधून आपला असणारा जो कट ऑफ आहे का, आपण क्रॉस करू शकतो का, हा जो प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे त्याबद्दलचा असणार एक थोडासा प्रेडिक्टेबल असणारा मुद्दा काय असेल ते आपण डिस्कस करूया. सोबतच या परीक्षेचा असणारा इम्पॅक्ट आपल्याला 11 जानेवारीच्या असणाऱ्या पेपरवरती पडू द्यायचं नाही. आपला 11 जानेवारीचा पेपर एकदम परफेक्टली गेला पाहिजे. त्यासाठी या पेपरमधनं काय शिकायचं आपल्याला, या प्रश्न परीक्षेतून असणारे जे काही क्वेश्चन्स आले होते त्याची असणारी जी लेवल आहे ती लेवल मॅच करेल का ग्रुप सी, त्याच्यासारखेच प्रश्न असतील का, करंट सारखे असणारे जे क्वेश्चन्स आपण बघितले मॉडरेट लेवलचे क्वेश्चन दिसतात आपल्याला, पण तशाच पद्धतीचे क्वेश्चन्स करंटचे विचारले जातील का, का त्यापेक्षाही वेगळ्या असणाऱ्या अँगलला, वेगळ्या डायमेन्शन्सला त्या ठिकाणी ग्रुप सी हिट करताना दिसेल. असे सगळे प्रश्न आहेत. त्या सगळ्या प्रश्नांच्या अनुषंगाने आपण नेमकं एक्झॅक्टली काय करणं अपेक्षित आहे या असणाऱ्या शेवटच्या 4-5 दिवसांमध्ये, जेणेकरून 11 तारखेचा पेपर आपला व्यवस्थित गेला पाहिजे, यासाठीच हा असणारा सेशन आहे. म्हणजे म्हणायला आपण त्या ठिकाणी एक्सपेक्टेड कट ऑफ म्हणूया, पण एक्झॅक्टली आपल्याला या ठिकाणी पेपर कसा होता आणि 2026 ची जे तयारी करतायत विद्यार्थी त्यांच्यासाठीचे एक्झॅक्टली इंडिकेशन्स काय आहेत, त्याच्यामध्ये काय नेमकं संकेत दिले जात आहेत, या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण या असणाऱ्या सेशनच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूया. सेशनला सुरुवात करण्या अगोदरच एक पहिला मुद्दा बघूया आपण की पेपर एक्झॅक्टली होता कसा. या असणाऱ्या आपल्या इग्नाइटच्या असणाऱ्या प्लॅटफॉर्मच्या अनुषंगाने सगळे असणारे जे फॅकल्टीज आहेत त्यांच्या असणाऱ्या मतानुसार, त्यांच्या विचारानुसार या असणाऱ्या पेपरच्या लेवल बद्दल पहिल्यांदा सुरुवातीला डिस्कशन करतो. हिस्ट्रीचा सब्जेक्ट बघितला, कारण आपल्याला 100 क्वेश्चन्स होते, 60 मिनिटांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी ते सॉल्व्ह करायचे होते. तिथंच सगळं काय आलं, म्हणजे तुमच्या असणाऱ्या टेम्परामेंटचं, तुमच्या पेशन्सचं आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुमच्या असणाऱ्या डिसिजन मेकिंग पॉवरचं या ठिकाणी योग्य पद्धतीनं चाचणी झालेली आहे. आणि त्यामध्ये आपण बघितलं हिस्ट्रीचे 10 प्रश्न आपल्याला दिले गेले होते. ते 10 प्रश्न कसे होते याबद्दलचा असणारे व्ह्यू आपल्याला नितीन सरांनी सांगितलेला आहे. इझी टू मॉडरेट लेवलचे क्वेश्चन्स या ठिकाणी होते. खूपही डिफिकल्ट होते, खूपही टफ होते असं नव्हतं हिस्ट्रीमध्ये, तर इझी टू मॉडरेट लेवल त्याच्यामध्ये होतं. जिओग्राफीचे 10 क्वेश्चन्स होते. तो पेपर प्रॉपरली इझी होता. थोडासा एखाद दुसरा क्वेश्चन मॉडरेट लेवलचा असेल, पण इझी होता. नितीन सर आणि बापू सरांनी याबद्दलचा असणारा मुद्दा सांगितलाय. इकॉनॉमिक्सचे 15 क्वेश्चन्स, त्याचा जर फॉर्मॅट बघितला तर पेपरची लेवल कशी होती, तर इझी टू मॉडरेट होती इकॉनॉमिक्समध्ये, पण त्याच्यामध्ये सुद्धा 3 ते 4 प्रश्न थोडे टफ होतेच नक्कीच. आणि याचा उल्लेख केला तर मॉडरेट म्हणू शकतो आपण. प्रतीक सरांनी हा मुद्दा सांगितलाय. करंट अफेअरचा उल्लेख केला तर 15 प्रश्न मॉडरेट लेवलचे असणारे क्वेश्चन्स याच्यामध्ये दिसतात आपल्याला. अमोल सरांनी याबद्दलचं असणारं व्ह्यू पॉईंट सांगितलं आपल्याला. पॉलिटीचे 15 क्वेश्चन्स हे खूप काही हार्ड नव्हते, इझी होते. काही प्रश्न 6 ते 7, काही प्रश्न बाकीचे बघितले या ठिकाणी तर मॉडरेट होते या ठिकाणी, आणि काही एखाद दुसरा प्रश्न आपल्याला थोडासा टफ वाटतो. हे असणारा व्ह्यू मी सांगितलाय. जनरल सायन्सचे असणारे 15 क्वेश्चन्स, तर जनरल सायन्सच्या बाबतीमध्ये हा मुद्दा थोडासा या ठिकाणी आपल्याला हायलाइट करून देण्यासारखा होता, कारण सगळेच क्वेश्चन मॉडरेट लेवलचे होते. त्यातही 2 ते 3 क्वेश्चन्स हे टफ होते. हा रेफरन्स आपल्याला राजेश सरांनी सांगितलेला आहे. टफ क्वेश्चन्स होते ते. त्या अनुषंगाने जनरल सायन्सचा विचार केला तर आपल्याला पेपर थोडा डिफिकल्ट वाटतो. मॅथ्स आणि रिझनिंगचे जे 20 क्वेश्चन्स आहेत का ते आपल्याला मॉडरेट लेवलचेच या ठिकाणी दिसतात. आणि मकरंद सर आणि किरण सरांनी याबद्दलचा असणारा व्ह्यू पॉईंट सांगितलाय. म्हणजे एक्झॅक्टली जर आपण बोलायचं झालंच तर हे 100 प्रश्नांना जर आपण समअप करण्याचा प्रयत्न केला तर जिओग्राफी, पॉलिटी आणि हिस्ट्रीचे काही पार्ट सोडले की पेपर हा पूर्णतः मॉडरेट होता. म्हणजे या असणाऱ्या परीक्षेला असेच विद्यार्थी क्वालिफाय करतील ज्यांनी या असणाऱ्या संपूर्ण स्टेटमेंट बद्दल त्यांच्या असणारा वाचनाचा, त्यांचा अभ्यासाचा असणारा योग्य पद्धतीचा परामर्श त्या ठिकाणी लागला आणि मग त्या विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने तिथं आन्सर टिक केले असतील तर त्याच विद्यार्थ्यांसाठी असेल. इथं या ठिकाणी प्रेडिक्शन करून, अंदाज लावून इथं आपल्याला उत्तर देता येणार नाहीयेत, हे इथं लक्षात घ्यायचं. त्याच्या अनुषंगाने पेपर मॉडरेट लेवलचा होता. मग त्या बेसवरती
मग आत्ताच्या अनुषंगाने ज्या असणाऱ्या जागा आहेत त्या अनुषंगाने आपल्याला मेरिट किती लागू शकतं हा असणारा मुद्दा बघायचा आहे. पण त्याच्या अगोदरचे मेरिट किती होते, हे मेरिट 60 प्लस होतात का, किंवा याच्या अगोदर असे काही आपल्याला मेरिट दिसतात का, असा जर रेफरन्स बघायला लागलो तर आपल्याला दिसेल या ठिकाणी. तो म्हणजेच काय, 2023 आणि 22चा जर आपण मेरिटचा विचार केला, जिथं पीएसआय, एसटीआय, एएसओचे असणारे सेपरेट मेरिट लागायचे, त्यामध्ये पाहिलं तर पीएसआयचा उल्लेख केला तर ओपन कॅटेगरीमध्ये जनरल मधल्या सब कॅटेगरीचा उल्लेख केला तर 49.5चं मेरिट लागलं होतं, फिमेलचं लागलं होतं 43.5चं लागलं होतं. आणि याच्यामध्ये पाहिलं एससी एसटीचा उल्लेख केला तर एससी तर सेम लागलं होतं ओपन सारखाच 49.5, ओबीसी सुद्धा ओपन सारखाच लागलं होतं सेम 49.5. या अनुषंगाने हे थोडंसं मेरिट लक्षात घ्यायचं. आणि जर इथं 2022चं बघितलं, रिवाइज कट ऑफ आहे हा, ओपनच्या जनरल कॅटेगरीचा उल्लेख केला तर 52.25 असं मेरिट आपल्याला 22-23ला लागताना दिसलं. एसटीआयच्या बाबतीमध्ये विचार केला तर 23ला आणि 22ला कसा होता एसटीआयचा मेरिट, एसटीआयचं मेरिट लागला होता ओपन जनरल कॅटेगरीमध्ये 54.25चं मेरिट लागलं होतं. आणि 2022 मध्ये बघितलं तर 61 मार्कांचं मेरिट लागलं होतं एसटीआयचं. आणि एएसओचा उल्लेख केला, एएसओ जागा कमी असतात त्या अनुषंगाने मेरिट नक्कीच हाय असतं प्रत्येक वेळेस. याचा उल्लेख केला तर 23ला होता 54.25 आणि 22ला लागला होता 62.75. म्हणजे आपल्याला या असणाऱ्या परीक्षांच्या अंतर्गत मेरिट 60 क्रॉस करताना दिसलेलं आहे. मग त्या अनुषंगाने जर आपण 24 सोबत कंपॅरिझन करण्याचा प्रयत्न केला त्या असणाऱ्या जागांच्या बेसवरती, तर आपण या ठिकाणी जाऊया कशा पद्धतीचा मुद्दा होता. बघा, 2024ला किती जागा होत्या तर 480 जागा होत्या. 480 जागा होत्या म्हणजेच काय, मेन्सला किती विद्यार्थी आले पाहिजेत, तर मेन्सला विद्यार्थी इथं जवळपास या ठिकाणी 7,500 प्लस विद्यार्थी आले पाहिजेत. मग एवढे 7,500 विद्यार्थी घ्यायचे मेन्ससाठी, तर त्या अनुषंगाने मेरिट किती लागलं होतं, मेरिट लागलं होतं ओपन कॅटेगरीचा उल्लेख केला तर 62.5 लागला होता. ओपन मध्येच फिमेल कॅटेगरीचा उल्लेख केला तर 59.25 लागला होता. आणि इथं ओबीसीचा उल्लेख केला तर जनरल कॅटेगरीमध्ये या ठिकाणी 62.5 सेम ओपन सारखाच लागला होता, फिमेलचं लागलं होतं या ठिकाणी 59.25 सेम ओपन कॅटेगरीसाठी सारखंच लागलं होतं या ठिकाणी. बाकीच्या असणाऱ्या व्यवस्थेमध्ये सुद्धा आपल्याला मेरिट त्या ठिकाणी 62, 61 अशा पद्धतीचे असणारे मार्क या ठिकाणी आपल्याला येताना दिसत होते. ओके, आता 2025च्या बाबतीमध्ये जर आपण बघायला प्रयत्न केला, 2025 मध्ये जेव्हा प्रायमरी कंडिशनला ऍड देण्यात आली होती तेव्हा किती जागा होत्या, 282 जागा होत्या. आणि या 282 जागांमध्ये फक्त कोणाच्या जागा याच्यामध्ये होत्या, याच्यामध्ये एसटीआयच्या जागा होत्या या ठिकाणी 279 आणि एएसओच्या जागांचा उल्लेख केला तर या ठिकाणी 3 जागांचा रेफरन्स याच्यामध्ये दिला होता. याच्यामध्ये नंतर काय करण्यात आलं तर 392 जागा ऍड करण्यात आल्या पीएसआयच्या. मग पीएसआयच्या 392 जागा ऍड झाल्या आणि याच असणाऱ्या पीएसआयच्या जेव्हा ऍड दिल्या ना जागा वाढवून, त्याच वेळेसचा असणारा मुद्दा तो म्हणजे 1 नोव्हेंबर 2025 ही डेट एज साठी क्रायटेरिया पकडायचं का, याच्यावरच वाद सुरू झाले होते. याच्यावरच बरेच विद्यार्थी या परीक्षेपासून मुकणार होते. म्हणून हा एक खूप मोठा असणारा विरोध आंदोलनाच्या स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांनी प्रेशर ग्रुपचा वापर त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला होता. या अनुषंगाने मुद्दा इथं आणायचा आहे. आणि याचा उल्लेख केला तर टोटल किती जागांचा संदर्भ येतोय, आता 674 जागांचा उल्लेख याच्यामध्ये आपल्याला मांडताना दिसतो. मग जर बघितलं मागच्या वर्षीच्या तुलनेनं, जर आता आपण या ठिकाणी 480 जागांपेक्षा इथं 674 जागांचा उल्लेख केला तर आपल्याला या ठिकाणी जवळपास 10,500 असं म्हणूया. या ठिकाणी आपण किती की 10,800 वगैरे म्हणूया, 10,800 विद्यार्थी क्वालिफाय करणार आहेत मेन्ससाठी. मग 10,800 विद्यार्थी क्वालिफाय करणार आहेत. मागच्या वर्षी तुलनेनं बघितलं तर नक्कीच या ठिकाणी 2,000 जागा एक्स्ट्रा आपल्याला या ठिकाणी दिसतात. मग अशा कंडिशन मध्ये बघितलं आपल्याला 2,000 का म्हणण्यापेक्षा डायरेक्टली 3,000 जागा एक्स्ट्रा आहेत त्याच्यामध्ये. मग इथं पाहिलं तर कुठं ना कुठं आपल्याला मेरिट मध्ये काहीतरी तफावत नक्कीच दिसेल. कारण इथं होतं किती मेरिट, 62.5 ना. हा पण का, कारण इथला जो पेपर होता 2024चा तो थोडासा इझी टू मॉडरेट लेवलचा होता आणि 2025चा पेपर पाहिला तर हा आपल्याला मॉडरेट लेवलचाच या ठिकाणी जास्त दिसतोय. आणि सोबत पाहिलं तर या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या असणाऱ्या रिव्हिजनचा विद्यार्थ्यांच्या समोर असंख्य प्रश्न उपस्थित होते. विद्यार्थी मेंटली तयार होते की नाही हाही प्रश्न आहे, पण असाही काही मॉब होता जो पूर्ण फोकस होता, जो फ्रेश होता, जो योग्य पद्धतीने तयारी करत होता. असेही विद्यार्थी होते, सिरियसली होते. त्यांच्या अनुषंगाने जरी बघितलं तर तोही मॉब खूप मोठा आहे. त्या निमित्तानं बघितलं तर या असणाऱ्या परीक्षांचं मेरिट हे किती जाऊ शकतं जर आपण त्याला प्रिडिक्शन करायला लागलो तर
राज्यसेवेचे असणारे जे विद्यार्थी आहेत का, जे ऑब्जेक्टिव्ह फॉर्मॅटमध्ये तयारी करत होते, एमसीक्यू टाईप मधले असणारे एक्झाम देत होते, कारण आता सध्याला बघितलं तर त्यांचा असणारा पेपर हा वस्तुनिष्ठ राहिला नाहीये. मग अशा कंडिशन्स मध्ये त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा सगळा कल राज्यसेवेचा कंबाईनच्या अंतर्गत येतो. त्यामुळे इथं संख्या वाढली, कॉम्पिटिशन वाढलं, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी मेरिट आपल्याला परत एकदा हाय जाताना दिसणार आहे. मग याबद्दल जर आपण प्रेडिक्शन करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला या ठिकाणी प्रेडिक्शन लक्षात ठेवायचं 60च्या असणाऱ्या +-2 या पद्धतीचं या ठिकाणी रेफरन्स आपण घेऊ शकतो. 60 पेक्षा कमीच असणारा उल्लेख त्याच्यामध्ये नक्कीच येईल या ठिकाणी, कारण जागा थोड्याशा जास्त आहेत. त्या अनुषंगाने तुम्ही जर तिथं 55+ मार्कांमध्ये असाल तर सेफ झोन मध्ये आहेत असं आपण समजू शकतो. किती? 55+ असाल तर याच्यामध्ये जागा अजून वाढल्या तर ही संख्या मेन्सला उतरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अजून वाढेल. त्यामुळे हे मेरिट अजून थोडंसं कमी येण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होऊ शकतो. त्यामुळे पाहिलं तर तुम्ही 55+ आहात तर स्वतःला सेफ समजा आणि योग्य पद्धतीने आता कंबाईनचा ग्रुप सी चा योग्य पद्धतीने पेपर देण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करायचा. हा झाला मुद्दा कशाचा? तर आपल्या असणाऱ्या परीक्षेच्या माध्यमातून प्रेडिक्शनचा पार्ट. 2026 ची तयारी जे करतायत ना, त्या सगळ्यांसाठी एक सगळ्यात महत्वाचा संकेत हा आहे की तुम्हाला डिपेंड राहायचं नाहीये की मागच्याच असणाऱ्या वर्षीच्या अनुषंगाने जे क्वेश्चन असतात तशाच पद्धतीचे क्वेश्चन रिपीट होतात. नाही, थोड्याफार प्रमाणामध्ये प्रश्न त्या पद्धतीत दिसतील सुद्धा, टॉपिक तुम्हाला त्याच पद्धतीचे रिपीट होताना दिसतील, पण क्वेश्चनची असणारी जी लेवल आहे का ती नक्कीच चेंज होताना तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही अभ्यास करणं हाच एक ऑप्शन आहे याच्यामध्ये. इथं कोणत्याही पद्धतीचा शॉर्ट ट्रिक वापरून तुम्हाला या ठिकाणी क्वालिफाय करता येणार नाहीये. म्हणून तुम्ही किती अपडेट आहात, तुम्ही योग्य पद्धतीने त्या असणाऱ्या अपडेटेड मुद्द्याला त्या सब्जेक्टला कनेक्ट करताय का, या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊनच तुम्हाला तयारी करणं अपेक्षित असणार आहे आणि त्या अनुषंगाने तुम्ही सर्वजण तयारी करणार आहात. मग जे आता कंबाईनची असणारी पेपर प्रीची दिलेली आहे त्या सर्वांसाठी मेन्ससाठी वेलकम. मेन्सच्या अनुषंगाने आपण सगळी तयारी करून घेतोय त्या ठिकाणी आपल्या असणाऱ्या इग्नाइटच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून. मग त्यासाठी पाहिलं तर आपली फक्त 499 प्लस जीएसटी मध्ये ग्रुप बीच्या असणाऱ्या मेन्ससाठी इंग्लिशची रेकॉर्डेड बॅच आहे आपली या ठिकाणी बोडके सरांची. ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता. मेन्ससाठी मराठीही तितकाच महत्वाचा आहे जसा इंग्लिश महत्वाचा आहे. तसा मराठीचा उल्लेख केला तर या ठिकाणी 499 प्लस जीएसटी मध्येच आपल्या असणाऱ्या विजय सळके सरांची असणारी बॅच अवेलेबल आहे. सोबत फक्त ज्यांना मेन्स साठीची तयारी करायची, फक्त मेन्सचे काही टॉपिक असतील त्याचा अभ्यास करायचा असेल तर त्यांच्यासाठी आपली आरंभ बॅच आहे. फक्त 1599 प्लस जीएसटी मध्ये आहे. याच्यामध्ये अंतर्भूत घटक कोणकोणते असतील? मराठी इंग्रजी तर तुम्हाला याच्यामध्ये मिळूनच जाईल. सोबतच इकॉनॉमिक्स मधले काही टॉपिक असतील, पॉलिटी मधले वैधानिक बिगर वैधानिक संस्था असतील, जागतिक भूगोलाचा पार्ट असेल, आरटीआय आरटीएसचे ऍक्ट असतील आणि एन्व्हायरमेंट असेल. हे स्पेसिफिक असणारे जे टॉपिक आहेत का, सब्जेक्ट आहेत का, तुम्हाला दिले जाणार आहेत या असणाऱ्या बॅचच्या अनुषंगाने. ही तुम्हाला ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची असणारी बॅच मिळून जाणार आहे आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर. जे 2026 साठी तयारी करतायत त्यांच्यासाठी आरंभ बॅच 2.0 कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी साठीची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणारी बॅच तुम्हाला मिळेल. ही असणारी खूप नॉमिनल फीज मध्ये मिळेल. सोबत मेंटरशिपचा प्रोग्राम सुद्धा आहे तुम्हाला कंबाईनच्या परीक्षेच्या अनुषंगाने, ते तुम्ही बघू शकता. जे विद्यार्थी तलाठी भरती तयारी करतायत त्यांच्यासाठीचा उल्लेख केला तर त्यांच्यासाठी इथं रेकॉर्डेड बॅच आहे फक्त 1599 मध्ये. आणि ज्यांना तयारी करायची आहे सगळ्या असणाऱ्या एक्झामच्या अनुषंगाने त्यांच्यासाठी जिल्हा दर्शन बॅच 36 जिल्हे 36 सेशनचा फायदा होईल. प्लस ज्यांना प्रॉपर वेनं डेडिकेशननं फक्त तलाठीची एक्झामची तयारी करायची आहे त्यांच्यासाठी धुरंधर बॅच आहे आपली. इथं उल्लेख केला तर या ठिकाणी ही असणारी तलाठी बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. याच्या अंतर्गत तुम्हाला हे 1999 मध्ये ही बॅच अवेलेबल होणार आहे. सोबतच कंबाईनच्या ग्रुप बी सी ची तयारी करताय तर पीवायक्यू अनालिसिसची असणारी रेकॉर्डेड बॅच तुमच्याकडे आहे 399 मध्ये. ही सुद्धा बॅच मिळेल. आणि ज्यांना फक्त आरटीआय आरटीएस असणार सेशन पाहिजे, हे कायदे मीच घेतलेले आहेत, हे तुम्हाला मिळून जातील फक्त 99 मध्ये. हे सगळे कायद्यांचा असणार रेफरन्स तुमचा कव्हर केला जाणार आहे या दृष्टिकोनातून. ठीक आहे, तर अशा पद्धतीचा हा पेपर होता. पेपरमध्ये प्युअर क्वालिटीची रिक्वायरमेंट आहे, कारण या असणाऱ्या 60 मिनिटांमध्ये जो विद्यार्थी योग्य पद्धतीनं तयारीत होता आणि त्यानं तिथं असणारे आपला असणारा योग्य पद्धतीचा टेम्परामेंट दाखवला, त्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या असणाऱ्या नावाला ते मेरिट लिस्टमध्ये नक्कीच बघणार आहेत. त्या अनुषंगाने आपण सुद्धा त्या पद्धतीची तयारी करणं अपेक्षित असणार आहे. मग सर्वांना येणाऱ्या 11 जानेवारीच्या कंबाईन ग्रुप सीच्या प्री साठी खूप खूप शुभेच्छा आणि येणाऱ्या दोन्ही परीक्षांच्या मेन साठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.